बारामतीची पोटनिवडणूक काँग्रेस आणि रासप लढवणार का असा प्रश्न निर्माण झालाय। बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यामध्ये चर्चा झाली। महाराष्ट्रात अजित पवारांच्या दुःखद निधनानंतर किंवा महाराष्ट्रात दुःखद निधनानंतर बिनविरोध निवडणुकांची परंपरा नाही, यावेळी देखील निवडणुका झाल्या तर त्यात चुकीचं किंवा वावगं काही नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी दुःखद निधन झाल्यानंतर अनौपचारिक निवडणुका होण्याची काही परंपरा अद्यापपर्यंत नाही। अपवादाने काही ठिकाणी अनौपचारिक जरूर झाल्या असतील, मात्र सर्वसाधारणपणे राजकीय पक्ष राजकीय भूमिका ही घेऊनच निवडणुका पोटनिवडणुका होत आलेल्या आहेत। त्यामुळे यावेळेस जरी पोटनिवडणुका जर झाल्या तर त्यामध्ये चुकीचं आणि वावगं काही नाही। अनौपचारिक व्हायची प्रथा महाराष्ट्रात नाही असं तुम्ही स्वतः म्हणताय, मग या दोन्ही निवडणुकीमध्ये कोणता फॉर्म्युला किंवा काय तुमची भूमिका असेल? नाही, भूमिकेच्या संदर्भात आपल्याला सांगितलं की ही जागा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे आहे। ते त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच या संदर्भात बोलणं उचित ठरेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।